स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये। चला सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन कथेला। संगमरावरी काचेची ती भव्य इमारत जणू आकाशाला स्पर्श करण्यासाठीच उभी होती। अजून थोडी उंच असती तर एखाद्या विमानालाही स्पर्श करून गेली असती असे वाटावे। सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी निळसर काचेवर पडताच ती आणखी झळाळून उठली होती। मुख्य प्रवेशद्वार फुलांच्या कमानींनी, झेंडूच्या माळांनी आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवले होते। ढोल ताशांच्या दणदणाने आणि शहनाईच्या मंगलसुरांनी वातावरण उत्साहाने भारून गेले होते। उपस्थित प्रत्येकाची नजर त्या भव्य इमारतीवर खिळली होती, तर कान मंगलवाद्यांच्या निनादात हरवून गेले होते। सगळ्या तयारी पूर्ण झाल्या ना? 50 ओलांडलेले शिवराम आजूबाजूला नजर फिरवत विचारतात। त्यांच्या महिला सहाय्यकाने हसत उत्तर दिले, हो सर, सगळं व्यवस्थित तयार आहे। अरे, अमित कुठे दिसत नाही? त्यांच्या प्रश्नाला ती उत्तर देणार इतक्यात मागून हसरा आवाज आला, कुठेही गेलो नाही सर, तुमच्या मागेच उभा आहे। ढोल ताशांच्या गजरालाही मागे टाकत तो आवाज शिवरामजींच्या कानावर पडला। ते हसत मागे वळले। ये रे माझा विश्वासू तारा, असं म्हणत त्यांनी अमितला घट्ट मिठी मारली। अमितही हसतच त्यांना मिठी मारत म्हणाला, सर तुम्ही पण माझी खूपच थट्टा करता। थट्टा नाही अमित, तू माझा सर्वात मोठा आधार आहेस। तू नसतास तर ही कंपनी पुन्हा उभी करणं माझ्यासाठी अशक्य झालं असतं। देवाने मला दिलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे तू। आता हीच ताकद आणि हाच विश्वास माझ्या मुलीलाही दे। शिवरामजींनी त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले। अमितनेही त्यांच्या हातांवर आपले हात ठेवत शांतपणे उत्तर दिले, सर हे सांगायची गरजच नाही। एक साधा कर्मचारी असूनही तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवला। जसा मी आज तुमच्या पाठीशी उभा आहे, तसाच कायम तुमच्या मुलीच्या पाठीशीही उभा राहीन। ते शब्द ऐकून शिवरामजींच्या चेहऱ्यावर समाधानाचं मोठं हास्य उमटलं। हे सगळं थोड्या अंतरावरून पाहणाऱ्या अर्जुनच्या डोळ्यात मात्र मस्तराची ज्वाला पेटली होती। तो शिवरामजींचा मोठा मुलगा होता। स्वतःच्या मुलापेक्षा एका कर्मचाऱ्याचं इतकं कौतुक होताना त्याला कधीच सहन होत नसे। संधी मिळेल तेव्हा तो अमितला त्याचा राग नक्कीच दाखवायचा। तो आपल्या आई शारदाजवळ येत कुजबुजला, आई, बाबांना अजिबात अक्कल नाही का? कायम त्या नोकराचंच गुणगान गात असतात। शारदाने त्याच्याकडे रागाने पाहिलं, तुझ्या बाबांना अक्कल भरपूर आहे, ती कमी असेल तर माझ्या दोन्ही मुलांमध्ये। ते ऐकताच अर्जुनने नाराजीने ओठ वाकडे केले, असं तोंड करू नकोस अर्जुन। तू आणि तुझी बहीण दोघांनीही व्यवसायात मदत करायची सोडून दिल्ली आणि बंगळुरूमध्ये स्वतःच्या आयुष्यात रमलात। कंपनी तोट्यात असताना अमितच दिवसरात्र इथे उभा राहिला। ज्या मुलांनी करायला हवं होतं ते सगळं त्याने केलं। हे बोलताना तिची नजर अमितवरच खिळली होती। शारदा आणि अर्जुन यांच्या काय बोलणं सुरू आहे याचा अंदाज शिवरामजींना दुरूनच आला। अर्जुनची नजर स्वतःकडे वळताच त्यांनी प्रेमाने अमितच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आपल्या जवळ उभं केलं। ते दृश्य पाहवत नसल्याने अर्जुन तिथून निघून गेला। त्याला जाताना पाहून शारदा मनोमन देवाकडे प्रार्थना करू लागली, देवा, याच्या स्वभावात कधीतरी बदल होऊ दे। इतक्यात अमितचा मोबाईल सतत वाजू लागला। त्याने कॉल उचलला, आई, मी आत्ता कामात आहे, नंतर फोन करतो। तो फोन ठेवणार इतक्यात दुसऱ्या बाजूने भरून आलेल्या आवाजात त्याची आई मीनाक्षी म्हणाली, अमित, 5 मिनिट बोललास तर काही बिघडणार नाही, आधी माझं ऐक। तिच्या आवाजातला ओलावा आणि आईचा हट्ट अमितला क्षणभर गप्प करून गेला। आई, आता तुला अजिबात काळजी करण्याची गरज नाही। सरांची मुलगी आजपासून ऑफिसमध्ये येणार आहे। पुढे माझी जबाबदारीही तीच सांभाळणार आहे असं त्यांनी सांगितलंय। म्हणजे आता तुझा मुलगा मोकळा पक्षी होऊन तुझ्याजवळ जास्त वेळ राहणार। फक्त आजचा दिवस माझ्यासाठी थोडा संयम ठेव, असं म्हणत अमितने फोनवरूनच आईच्या कानात हवेतल्या चुंबनांचा वर्षाव केला। त्या चुंबनांच्या आवाजानंतर मुलाला रागवण्याची ताकद कोणत्या आईमध्ये असते? मीनाक्षीच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं, आई, तू हसतेस ना, अगदी लक्ष्मीसारखी दिसतेस। त्याच्या त्या गोड बोलण्याने ती अक्षरशः आनंदून गेली। बस बस, आता लवकर घरी ये अमित, तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे। ठीक आहे आई, शक्य तितक्या लवकर येतो, असं म्हणत अमितने फोन ठेवला। फोन संपवून मीनाक्षी हसतमुखाने मागे वळली तर समोर तिची मुलगी दिव्या हाताची घडी घालून तिच्याकडे रोखून पाहत उभी होती। कारण माहिती असूनही अनभिज्ञ असल्यासारखी मीनाक्षी तिथून निघू लागली। म्हणूनच ना आई, तुझ्यावर मी कधीच विश्वास ठेवत नाही। आत्तापर्यंत माझा मुलगा फोन करत नाही म्हणून रडत होतीस,
आता त्याच्याशी बोललीस आणि इतकी हसतेस की मला चिडवतेस. पुन्हा कधी माझा मुलगा काय करतोय कोण जाणे, म्हणून दुःखी चेहरा करून माझ्यासमोर आलीस तर बघच. दिव्याचं बोलणं ऐकून बाजूलाच उभे असलेले तिचे वडील शेखरजीही हसले. अगं, काल रात्रभर तुझी आई झोपलीच नाही. अमित घरी आला नाही म्हणून सतत काळजी करत होती. आणि आता बघ, तिच्या चेहऱ्याच्या तेजामुळे 10 घरांचे दिवे लावायची गरजच नाही, असं म्हणत त्यांनी मुलीच्या खांद्यावर हात ठेवला. मीनाक्षीने दोघांकडे खोटा राग दाखवत म्हटलं, दोघांनी मिळून माझीच फिरकी घेताय का? थांबा, माझा मुलगा घरी येऊ दे, आज तुमची चांगली खबर घेतो. दिव्याने लगेच वडिलांकडे पाहत हसून म्हटलं, बाबा, तिचा मुलगा तिच्यासोबत असेल तर तुमच्यासोबत मी आहे. आज बघूया कोण जिंकतं. शेखरजीनेही तिच्या हातावर टाळी देत तिची साथ दिली. दोघांचं हे नाटक पाहून मीनाक्षी फक्त हसली आणि तिथून निघून गेली. आईकडे प्रेमाने पाहत दिव्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. फोन खिशात ठेवून अमित जिन्याकडे वळला. त्याचवेळी समोरून एक तरुणी वेगाने जिना चढत होती. दोघांचंही लक्ष दुसरीकडे असल्यामुळे ती नेमकी अमित पाय ठेवणार होता त्याच पायरीवर आली. क्षणात दोघांची जोरदार धडक झाली. अमित वरच्या पायरीवर असल्याने तोल सावरू शकला, पण ती तरुणी एका पायावर उभी असल्याने तिचा तोल पूर्णपणे गेला. पडू नये म्हणून तिने बाजूच्या लोखंडी रेलिंगला पकडण्याचा प्रयत्न केला, पण जिना रुंद असल्यामुळे तिच्या हाताला रेलिंगच लागलं नाही. ती खाली कोसळणार इतक्यात अमित घाबरून ओरडला, अरे सांभाळ. क्षणाचाही विलंब न करता त्याने तिचा हात पकडून तिला सावरलं, पण तिला वाचवताना तिच्या चोडीने अमितचाही तोल गेला. दोघेही एकमेकांना धरून जिन्यावरून घरंगळत खाली जाऊ लागले. सुदैवाने शेवटच्या काही पायऱ्या बाकी असतानाच अमितने रेलिंगला घट्ट पकडलं. त्यामुळे दोघेही थांबले. ती तरुणी त्याच्याच अंगावर पडलेली होती. काही क्षण दोघांनाही काय झालं ते समजलंच नाही. श्वास सावरत अमितने तिच्याकडे पाहिलं. तुम्ही ठीक आहात ना? कुठे लागलं नाही ना? त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच धाड तिने जोरदार चपराक त्याच्या गालावर लगावली. अनपेक्षित मारामुळे अमित काही क्षण स्तब्ध झाला. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतानाच ती संतापाने ओरडली, स्टुपिड, डोळे कुठे ठेवून चालतोस? बायकोला मिठी मारून लोळत असल्यासारखा माझ्यावर कोसळलास. ती पुन्हा त्याला मारण्यासाठी हात उगारताच अमितने झटकन तिचा मनगट पकडला. यू इडियट, माझा हात पकडायची हिंमत कशी झाली तुझी? ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत संतापाने म्हणाली. अमित शांत पण ठाम आवाजात म्हणाला, का? तुझा हात धरू नये असा देशात काही कायदा आहे का? असं म्हणत तो तिचा हात न सोडताच उभा राहिला. किती गर्व आहे तुला? हात पकडून वर उलट माझ्याशीच उर्मटपणे बोलतोयस? रास्कल, आत्ताच तुला धडा शिकवते. ती हात सोडवण्यासाठी धडपडू लागली. अमितच्या चेहऱ्यावरही आता राग स्पष्ट दिसत होता. गर्व माझ्यात आहे? तू जिन्यावरून पडून डोकं फुटलं असतं. तुला वाचवणाऱ्या माणसालाच थप्पड मारतेस? त्याला काय म्हणायचं? माझं डोकं फुटलं असतं तरी मला काही फरक पडला नसता, पण तू मला हात लावलास. छी, आधी तू धरलेला हा हात डेटॉलने नीट धुवावा लागेल. सोड माझा हात. तिच्याकडे वर खाली निहाळत भुया उंचावून अमित तिच्याकडे रोखून पाहू लागला. तू मुलगी आहेस म्हणून शांत आहे, पण पुन्हा एकदा मला अरेतुरे करून बोललीस तर जीभ कापून टाकेन. त्याच्या आवाजातला कडकपणा स्पष्ट जाणवत होता. मी कोण आहे हे माहिती नसताना माझ्याशी अशी भाषा? आधी माझा हात सोड. तू कोण आहेस हे जाणून घेऊन मी काय करणार? तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो उपहासाने म्हणाला, तुझ्याशी लग्न करणाऱ्या बिचाऱ्याचं आयुष्य किती कठीण असणार. तोंडात जडून आगीनच ठेवली आहेस. असं म्हणत त्याने तिचा हात सोडला. हात मोकळा होताच ती पुन्हा त्याला मारण्यासाठी धावली. यावेळीही अमितने योग्य वेळी तिचा हात पकडला. हेच नको म्हणतोय मी परत हात उगारला तर 10 दिवस उठूही शकणार नाहीस. असं म्हणत त्याने तिला हलकंसं दूर ढकललं, पण ती पुन्हा तोल जाऊन त्याच्या शर्टाला धरून उभी राहिली. यावेळी मात्र अमितने कोणतीही दया न दाखवता तिची पकड झटकून टाकली. क्षणातच ती धाडकन खाली पडली. आई ग! कंबर पकडत ती वेदनेने कळवळली. अमित तिच्या जवळ बसला. डोळ्यात खटाडपणा चमकत तो म्हणाला, दुखतंय ना? म्हणूनच तर तुला धरलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरचं मिश्किल हसू पाहून श्रद्धा संतापाने त्याच्याकडे पाहू लागली. अमितने हसत तिच्यासमोर हात पुढे केला. चला उठ. इतक्या वेदनेतही तिने त्याचा हात झिडकारला. मी उठायच्या तिथून निघून जा, नाहीतर ती संवाद पूर्ण करणार इतक्यात अमित मध्येच म्हणाला,
आधी स्वतः उभी राहा, मग डायलॉग मार. ब्लडी रास्कल, कोण रे तू? माझ्याशी एवढ्या उद्धटपणे बोलतोस? अमित खटाळ हसत म्हणाला. हे सुद्धा माहिती नाही आणि इतका वेळ माझ्याशी भांडतेस? वेडी आहेस का? त्याचं वाक्य संपताच धाड तिने पुन्हा एकदा त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. कोणाला वेडी म्हणालास? तोंड फोडून टाकेन, ती रागाने बोट दाखवत ओरडली. क्षणात अमितचा संयम सुटला. तिने दाखवलेलं बोट पकडत त्याने तिच्या गालावर जोरदार चापट मारली. तिच्या लांब नखामुळे आधीच नाजूक असलेल्या गालावर ओरखडा उमटला आणि क्षणात तो भाग लाल झाला. थप्पडीच्या धक्क्यात तिला तो ओरखडा जाणवलाही नाही. ती पुन्हा काही बोलणार तोच अमितने तिच्या दुसऱ्या गालावरही आणखी एक थप्पड मारली. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने कॉल उचलला. हो सर, आणखी 5 मिनिटात येतो. फोन ठेवून तो तिच्याकडे पाहत शांत पण कठोर आवाजात म्हणाला. आजची ही दुसरी थप्पड एका गोष्टीसाठी आहे. पुन्हा कधीही माझ्यावरच नाही तर कोणावरही हात उगारू नकोस. ती रागाने त्याच्याकडे पाहत काहीतरी बोलत राहिली, पण अमितने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तिथून निघून गेला. बोला सर, मला बोलावलं होतं? अमितने फोनवर बोलावण्याचं कारण विचारलं. शिवरामजी घाईघाईने म्हणाले. अमित, माझी मुलगी आली आहे. फ्रेश होऊन खाली येते. तू एकदा सगळ्या व्यवस्था पुन्हा तपासून घे. ती खाली आली आणि काही छोटीसुद्धा चूक दिसली तर लगेच सगळ्यांवर ओरडायला सुरुवात करेल. अमित हलकंसं हसला. रिलॅक्स सर, सगळं अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ढोल ताशांचा गजर आणखी जोरात घुमू लागला. आजपासून कंपनीची सूत्रे हाती घेण्यासाठी येणाऱ्या नवीन संचालिकेच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. आपल्या बहिणीचं स्वागत करण्यासाठी अर्जुन पुष्पगुच्छ हातात घेऊन उभा होता. त्याच्या शेजारी शारदा आनंदाने हसत उभी होती. त्याचवेळी इमारतीच्या मागच्या प्रवेशद्वारातून आत गेलेली श्रद्धा शर्मा काही क्षणांनी समोरील मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या आलिशान कारमधून डौलात खाली उतरली. वेलकम माय डिअर, असं म्हणत शिवरामजी यांनी मुलीला प्रेमाने मिठी मारली. थँक्यू बाबा. श्रद्धाच्या प्रत्येक हालचालीत श्रीमंती, आत्मविश्वास आणि उच्चभ्रू व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर तिने आई शारदाला मिठी मारत तिचाही आशीर्वाद घेतला. मग पुष्पगुच्छ पुढे करणाऱ्या अर्जुनकडे पाहत ती मिश्किलपणे म्हणाली. काय अर्जुन, तू माझ्यावर रागवलेला असशील असं वाटलं होतं, तरीही फुलांचा गुच्छ घेऊन स्वागत करतोयस? अर्जुनने गोंधळून विचारलं. मी तुझ्यावर रागावणार तरी कशासाठी? ती हसत म्हणाली. मला वाटलं होतं कंपनी तू एकटाच सांभाळशील असं स्वप्न पाहिलं असशील. आता मीही तुझी स्पर्धक म्हणून आले ना, म्हणून विचारलं. असं म्हणत तिने त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि भावाला मिठी मारली. अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाला. आपण दोघं एकमेकांचे स्पर्धक नाही आहोत श्रद्धा. आपल्या दोघांचाही खरा प्रतिस्पर्धी इथे दुसराच आहे. अरे देवा. अर्जुन, बस कर आता. तूही त्याचंच गुणगान सुरू करू नकोस. बाबा रोज त्याच्याबद्दल इतकं बोलतात की माझ्या डोक्यात त्याच्याविषयी चिडचिडच भरली आहे. तिचं बोलणं ऐकताना शिवरामजींच्या चेहऱ्यावर संकोच उमटला. त्यांच्या मागे शांतपणे उभा असलेला अमित मात्र चेहऱ्यावर हलकंसं हसू ठेवून सर्व काही ऐकत होता. वातावरण हलकं करण्यासाठी शिवराम म्हणाले. श्रद्धा, हा आहे अमित, माझा उजवा हात, कंपनीतील माझा सर्वात विश्वासू माणूस. असं म्हणत त्यांनी अमितच्या खांद्यावर हात ठेवून त्याची ओळख करून दिली. अमितला पाहताच श्रद्धाच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. क्षणभरापूर्वी जिन्यावर ज्याच्याशी तिचं भांडण झालं होतं तोच हा माणूस. तिने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. म्हणजे तूच तो? ती पुढे काही बोलणार इतक्यात अमितने हसत मुखाने पुष्पगुच्छ तिच्यासमोर धरला. वेलकम मॅडम. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य होतं. ते पाहून तिचा राग पुन्हा उफाळून आला. ती जवळ येत पुष्पगुच्छ घेत असल्याचा आवानं ताट ओतखात कुजबुजली. म्हणजे तुला आधीपासूनच माहिती होतं मी कोण आहे? अमितने चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवत मोठ्याने उत्तर दिलं. नक्कीच मॅडम. जशी आतापर्यंत मी सरांना पूर्ण साथ दिली तशीच पुढे तुम्हालाही देईन. मग तो शिवरामजींकडे वळून म्हणाला. सर, मॅडमना कंपनीबद्दल किती उत्सुकता आहे बघा. आल्या आल्या कंपनीची सगळी माहिती विचारायला सुरुवात केली. हे ऐकताच अर्जुन, शिवराम, शारदा आणि तिथे उपस्थित बाकीचे सर्वजण हसले. फक्त श्रद्धाच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. रास्कल, माझ्याशी खेळ खेळतोस, तेही माझ्यासोबत? किती दिवस असंच हसत राहतोस ते बघतेच मी. मनातल्या मनात ती संतापली. अमित तिच्याकडे पाहत शांत स्वरात म्हणाला. एवढी वर्ष या कंपनीत काम करणाऱ्या माणसाला सुद्धा तू ओळखत नाहीस.
मग तुला कंपनीबद्दल किती माहिती असेल याचा अंदाज येतो. ती उपहासाने हसली. बाबा रोज तुझ्याबद्दल तासनतास बोलायचे तेव्हाच मला संशय आला होता. मी आणि माझा भाऊ कंपनीपासून दूर असल्याचा फायदा घेऊन तू सगळ्यावर कब्जा करण्याचं स्वप्न पाहत होतास ना. पण तुझं ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. असं म्हणत तिने त्याच्या हातातून पुष्पगुच्छ घेतला आणि मुद्दाम त्याचं नाव न उच्चारता म्हणाले, एका MDच्या मुलीचं स्वागत असं करतात का मिस्टर? मग ती वडिलांकडे वळून विचारते, बाबा याचं नाव काय बरं? शारदा लगेच मुलीला थांबवत म्हणाली, श्रद्धा. अशी हा तो म्हणून बोलायची पद्धत असते का? श्रद्धाने खांदे उडवले. का? काय चूक बोलले मी? हा काही बिल गेट्सचा मुलगा आहे का? किंवा बाबांसारख्या इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आहे का? महिन्याच्या पगारावर काम करणारा कर्मचारी आहे आणि उद्यापासून माझ्या हाताखाली काम करणार आहे. मग मी याच्याशी आदराने का बोलू? सर्वांसमोर अमितचा अपमान केल्याचा तिला अभिमान वाटत होता. शिवरामजींचा मात्र संतापनावर झाला. श्रद्धा, अमित महिन्याच्या पगारावर काम करत असेल, पण त्याच्याशिवाय ही कंपनी आज इथे उभी नसते. तू असो किंवा अर्जुन, उद्या साम्राज्याचं नेतृत्व करायचं असेल तर अमितची साथ तुम्हा दोघांनाही लागणार आहे. वडील मुलीतला वाद वाढू नये म्हणून अमितने शांतपणे मध्येच हस्तक्षेप केला. सर, मॅडम काही चुकीचं बोलल्या नाहीत. पहिल्याच दिवशी त्यांचा मूड खराब करू नका. जाऊ द्या, मी काही मनाला लावून घेतलेलं नाही. मॅडम, माझं नाव अमित. तुम्ही मला अमित म्हणू शकता किंवा सरांसारखं अमू असंही हाक मारली तरी चालेल. असं सर्वांसमोर सहजपणे बोलत असतानाच तो तिच्या अगदी जवळ सरकला आणि फक्त तिलाच ऐकू जाईल अशा मंद आवाजात कुजबुजला. आणि तेही नको वाटलं तर एखादं गोड टोपण नाव ठेवलं तरी मला हरकत नाही. त्याचं वाक्य ऐकताच श्रद्धाच्या डोळ्यात संताप उसळला. जणू कोणीतरी तिच्या डोळ्यात तिखट फेकलं होतं. वडिलांसमोर पुन्हा वाद घालायचा नव्हता म्हणून तीही त्याच्याच पद्धतीने हळू आवाजात म्हणाली, माझ्या पाळीव कुत्र्याचं नाव गुलाम आहे. कारण मी जे देते ते खातं आणि माझ्या मागे शेपूट हलवत फिरतो. आजपासून तूही माझा तसाच गुलाम. मी सांगेल ते निमूटपणे करायचं, कुत्र्यासारखं माझ्या मागे फिरायचं. तिच्या अपमानास्पद शब्दांवर रागावण्याऐवजी अमितच्या ओठांवर हलकेच हसू उमटलं. जसं तुम्ही म्हणाल मॅडम. असं म्हणत शेपूट हलवण्याऐवजी त्याने मान हलवली. त्याची ती निर्विकार वृत्ती, आत्मविश्वास आणि तिच्या अपमानालाही सहज हसून उडवून लावण्याची सवय श्रद्धाला अधिकच चिडवत होती. अर्जुन आणि श्रद्धा दोघंही उच्च शिक्षणाच्या निमित्ताने दिल्ली, मुंबई आणि इतर शहरात स्वतःच्या आयुष्यात रमले होते. त्या काळात कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली होती. अशा वेळी एक साधा सहाय्यक म्हणून कंपनीत रुजू झालेला अमित हळूहळू शिवराम यांचा सर्वात विश्वासू सहकारी बनला. त्याने दिवस रात्र मेहनत घेत कंपनीला पुन्हा उभारी दिली. कंपनी पुन्हा भरभराटीला येताच शिवराम जिथे जात तिथे अमितचं कौतुक करत असत. व्यावसायिक वर्तुळात तर अनेकांना वाटू लागलं होतं की अमित हा शिवरामजींचा सख्खा मुलगाच असावा. त्या दोघांमधील विश्वास आणि जिव्हाळा सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. ही गोष्ट सर्वप्रथम अर्जुनच्या लक्षात आली. तो स्वतःहून कंपनीत येऊन वडिलांसोबत काम करू लागला. शिवरामजींनी कोणताही विरोध न करता त्याला जबाबदारी दिली, पण त्याचबरोबर त्याला अमितच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासही सांगितलं. अर्जुनच्या तक्रारी ऐकून श्रद्धा ही कंपनीत दाखल झाली आणि त्या दिवसापासून अमित हा भाऊ बहीण दोघांच्याही डोकेदुखीचा विषय बनला. श्रद्धा पुन्हा त्याच्याकडे झुकली आणि कुजबुजली. खूप छान मान हलवतोयस. अजून 1 महिन्यात हेच मान खाली घालून माझ्यासमोर विनवण्या करायला लावलं नाही तर माझं नाव श्रद्धा नाही. अमितने फक्त तिच्याकडे पाहून हलकसं स्मित केलं. त्या दोघांमधील गुपित संवाद फक्त त्यांच्याच कानांपर्यंत मर्यादित राहिला. आजची त्यांची पहिली भेट धडक, वाद आणि अहंकाराने सुरू झाली होती, पण नियती मात्र शांतपणे हसत होती. कारण भविष्यात हे दोघे पुन्हा पुन्हा एकमेकांसमोर उभे राहणार होते, प्रत्येक वेळी भिडण्यासाठी आणि कदाचित एक दिवस नकळत एकमेकांच्या आयुष्यात कायमचे सामावून जाण्यासाठी. सर, माझं काम संपलंय. मी घरी जाऊ का? गेल्या 2 दिवसांपासून ऑफिसच्या कामात सतत गुंतून राहिलेला अमित आता थोडा आराम करण्यासाठी आणि आईने का बोलावलं होतं हे जाणून घेण्यासाठी निघण्याची परवानगी मागत होता. अरे अमित, हा कसला प्रश्न? अगदी बिनधास्त जा. त्यानंतर 4 दिवस चांगली विश्रांती घेऊन परत आलास तरी चालेल. तोपर्यंत इथलं सगळं मी सांभाळतो, शिवरामजी म्हणाले. त्यांची परवानगी घेऊन अमित दरवाजा उघडणार इतक्यात बाहेरून आत येण्यासाठी श्रद्धानेही दरवाजा उघडला. अमितने दरवाजा ज्या वेगाने उघडला त्यामुळे समोर उभी असलेली श्रद्धा अचानक तोल जाऊन थेट त्याच्या छातीवर येऊन आदळली. मुलगी पडताना पाहून शिवराम मदतीसाठी पुढे येण्याआधीच श्रद्धाने स्वतःला सावरलं. ए गुलामा,
त्या दिवशी असं केल्याबद्दल तुला मारलं होतं ना, तरीसुद्धा तुझ्या डोक्यात काही शिरलं नाही का? ती त्याच्यावर ओरडली. काय? श्रद्धाने तुला मारलं? शिवरामजींनी रागाने विचारलं. मी का मारलं असं विचारू नका बाबा. त्याने मला का मारलं ते विचारा. थोड्या वेळापूर्वी जे केलं होतं ना, अगदी तसंच पुन्हा थोडं फ्रेश व्हावं म्हणून मागच्या बाजूला जात असताना याने मला हात लावला, म्हणून मी मारलं. श्रद्धा अगदी शांतपणे म्हणाली. तू कोणाबद्दल बोलते आहेस हे लक्षात घेऊन बोल. अमित, तू म्हणते आहेस तसं कधीच वागणार नाही. फक्त तुझ्याशीच नाही तर कोणत्याही मुलीशी तो कधी गैरवर्तन करणार नाही. व्यवस्थित त्याच्याकडे माफी माग. शिवरामजींचा आवाज रागाने घुमला. व्हॉट नॉनसेन्स. हा माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा एक एम्प्लॉई आहे आणि तुम्ही मला याच्याकडे माफी मागायला सांगताय? श्रद्धा संतापून म्हणाली. श्रद्धा, पुन्हा पुन्हा अमितबद्दल चुकीचं बोलू नकोस. मुलगी आहेस म्हणूनही मी तुला माफ करणार नाही. शिवरामजींनी तिला कठोरपणे सुनावलं. तुम्ही तरी मला कधी मुलगी म्हणून पाहिलंय का? नेहमी हा अमितच तुम्हाला मोठा आणि महत्त्वाचा वाटतो. तुमच्यासाठी हा कितीही मोठा सज्जन माणूस असेल, पण माझ्यासाठी हा एक अतिशय चीप कॅरेक्टर आहे. वडिलांची स्पर्धा करत असल्यासारखी श्रद्धाही आवाज चढवून बोलले. श्रद्धा. शिवरामजींनी मुलीला दरडावलं. सर, कृपया रागावू नका. शांत रहा. अमित आपल्या बॉसला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. ते पाहून श्रद्धाचा राग आणखी वाढला. तू मला मारलं होतंस हे बाबांना का सांगितलं नाहीस? ती अमितला हताशपणे विचारणार इतक्यातच श्रद्धा चिडून म्हणाली. काय झालं? तुम्ही असं दाखवताय जणू मीच फक्त याला मारलंय. यानेही मला मारलं होतं. गप्प बस श्रद्धा. अमित कसा आहे हे मला चांगलं माहीत आहे. उगाच खोटं बोलू नकोस. तो फक्त स्त्रियांचीच नाही तर पुरुषांची सुद्धा नेहमी आदराने वागतो. त्याने तुला मारलं? शिवरामजींनी मुलीला प्रश्न केला. शेजारी उभ्या असलेल्या अमितला मात्र हसू आवरेना. त्याचं हसू श्रद्धाच्या नजरेतून सुटलं नाही. बाबा, तिकडे बघा. किती मस्करी करत हसतोय तो. हा चांगला माणूस आहे? ती अमितकडे बोट दाखवत म्हणाली. अमितच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झाला आणि त्याने पुन्हा गंभीर चेहरा केला. अरे, असा नाटक का करतोयस? श्रद्धा त्याला मारण्यासाठी त्याच्यावर झेपावली. शिवरामजींनी तिचा हात पकडून तिला थांबवलं. बस श्रद्धा, आता याच्याबद्दल आणखी एक शब्दही बोलू नकोस. मला तुझ्याबद्दलही सगळं माहीत आहे आणि अमितबद्दलही. या कंपनीचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार फक्त तुला आहे, पण अमितवर कोणताही अधिकार गाजवण्याचा अधिकार तुला नाही. हे लक्षात ठेव. हे शब्द ऐकताच श्रद्धाच्या अंगात पुन्हा संतापाची उष्णता उसळली आणि ती वेगाने तिथून बाहेर पडली. रागाने हातपाय आपटत चाललेली श्रद्धा वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही बोलत जिना उतरू लागली. तेवढ्यात समोरून अर्जुन येताना दिसला. त्याला पाहूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून जाणाऱ्या श्रद्धाला अर्जुनने हाक मारली. श्रद्धा. पण ती थांबली नाही. ती वेगाने जिना उतरतच राहिली. तिच्या वेगाची जुळवून घेत अर्जुन तिच्याजवळ पोहोचला. श्रद्धा, एवढी का चिडली आहेस? काय झालं? त्याने काळजीने विचारलं. जाऊ दे अर्जुन, मी तुझ्यासाठीच पुण्याला आले होते, पण इथे जे काही चाललंय ते पाहून मला शांत बसता येत नाही. मी निघते, असं म्हणत श्रद्धा त्याला झटकून पुढे जाऊ लागली. अर्जुनने मात्र जबरदस्तीने तिला थांबवलं आणि नेमकं काय झालं याची चौकशी केली. श्रद्धा, तू इथे येऊन फक्त एक दिवस झाला आणि एवढी वैतागली आहेस? मग गेल्या 2 महिन्यांपासून मी किती त्रास सहन केला असेल याचा विचार करून बघ. तो बाबांसमोर खूप चांगला असल्यासारखा वागतो, पण मनात नक्कीच काहीतरी वेगळा डाव आहे. बहुतेक ही संपूर्ण कंपनी हडप करण्यासाठीच तो एवढं चांगलं वागतोय असं मला वाटतं. मला एकट्याला हे सगळं सांभाळता येत नाही म्हणून मी तुला बोलावलं. आणि तू काय करतेस? आलीस त्या पहिल्याच दिवशी पळून चालली आहेस? एवढीच तुझी शौर्याची भाषा होती का? अर्जुनने आपल्या बहिणीला सुनावलं. अर्जुन, माझ्याबद्दल सगळं माहीत असूनही तू माझ्याशी असं बोलतोयस? श्रद्धाने त्याच्याकडे रागाने पाहत विचारलं. मग अजून काय बोलू? तो अमितच तुझ्यासाठी योग्य आहे असं समजून मी तुला इथे बोलावलं. तू त्याला पळवून लावशील असं वाटलं होतं, पण तूच पळून चालली आहेस. चल मग मी सुद्धा निघतो. ही कंपनी तोच घेऊ दे, असं म्हणत अर्जुनही जिना उतरू लागला. त्याच्या शब्दांमधील सत्य श्रद्धाला जाणवलं. तिला पराभव स्वीकारायचा नव्हता. थांब अर्जुन, ती भावाला थांबवत म्हणाली. पण हट्टी अर्जुन तिचं न ऐकता खाली उतरू लागला. थोडा मूड ऑफ झाला होता, एवढंच, दुसरं काही नाही. त्याला या ऑफिसमधून हाकलून लावल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आता झालं ना? श्रद्धा म्हणाली. तेव्हा कुठे अर्जुन शांत झाला. अमितला या कंपनीतून हाकलून लावेपर्यंत दोघांनीही एकमेकांशी डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवायचं.
अशी गुप्त करारासारखी शपथच घेतली आणि दोघे पुन्हा शिवरामजींच्या कॅबिनमध्ये परतले. तिथे शिवराम अमित समोर हात जोडत म्हणत होते, सॉरी अमित, माझी मुलगी असं वागेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. शिवरामजींचा हात थांबवत अमित म्हणाला, सर तुम्ही असं करून मला अडचणीत का टाकताय? श्रद्धाने जे केलं ते मी त्याच वेळी विसरून गेलो आहे. राहू द्या सर. त्याचा हा अभिनय पाहून श्रद्धा आतून अक्षरशः घुमसत होती. तिच्या शेजारी उभ्या असलेल्या अर्जुनलाही नेमकं काय घडलं होतं हे माहीत होतं. त्याने बहिणीकडे पाहिलं. याच्यामध्ये 1-2 नाही तर 1000 शिवाजी आहेत. श्रद्धा तातोट खात पुटपुटली. दोघांना उभं असलेलं पाहून शिवरामजींनी त्यांच्याकडे रागाने पाहिलं आणि आपल्या खुर्चीत जाऊन बसले. बाबा, तुम्ही जे करताय ना ते अजिबात चांगलं दिसत नाही. स्वतःच्या मुलांना कुणीतरी बाहेरचा माणूस समोर असताना अपमानित करताय. वडिलांच्या या दुर्लक्षाचा त्रास सहन न झाल्याने अर्जुनने मनातली खंत शब्दात व्यक्त केली. शिवरामांना काही संशय येऊ नये म्हणून अमित त्यांच्या जवळ गेला आणि हळू आवाजात अर्जुनला चिडवत म्हणाला, मी पुढे उभा राहू नये का छोटे मालक? हवं असेल तर मागे उभा राहतो. अर्जुन आणि श्रद्धाने एकमेकांकडे पाहिलं. तुम्ही माझी मुलं आहात म्हणूनच तुमचं हे सगळं पाहून मी शांत आहे. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नका. तेच तुमच्यासाठी चांगलं होईल. शिवरामजींनी दोघांना सुनावलं. त्यानंतर ते अमितकडे वळले. अमित, तू आता निघ. वेळ झाला आहे. कुठे? श्रद्धाने लगेच विचारलं. घरी मॅडम, अमितने अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं. बाबा तुझ्याबद्दल एवढं कौतुकाने बोलतात म्हणून मला वाटलं तू काहीतरी फार मोठा आणि जबाबदार माणूस असशील. पण तू तर इतका बेजबाबदारपणे ऑफिसमधून निघून चाललायस. एवढीच तुझी प्रामाणिकता? श्रद्धा त्याला सुनावू लागली. शिवराम तिला रागावणार इतक्यात अमितने त्यांना थांबवलं. यात माझी प्रामाणिकता कुठे कमी पडली मॅडम? गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही येणार म्हणून मी माझं काम पूर्ण करून इथेच थांबलो होतो. आता घरी जातो. उद्या पुन्हा येईन, त्याने शांतपणे स्पष्टीकरण दिलं. ते सगळं ठीक आहे पण माझ्याकडे एकही दिवस वाया घालवायला वेळ नाही. मला या ऑफिसची संपूर्ण माहिती हवी आहे. सगळी माहिती मला दे आणि मग घरी जा. असं म्हणत श्रद्धा आपल्या कॅबिनकडे निघून गेली. तिच्या मागोमाग अर्जुनही गेला. शिवराम स्वतः सगळं पाहून घेणार असल्याचं सांगत होते पण अर्जुनने त्यांचं काही ऐकलं नाही. कंपनीशी संबंधित सर्व माहिती असलेली पेन ड्राईव्ह घेऊन तो श्रद्धाच्या कॅबिनमध्ये गेला. अमितने दरवाजा ठोठावला आणि आत येण्याची परवानगी मागितली. त्याचा आवाज ऐकताच हातातला फोन कानाला लावून श्रद्धा बोलू लागली. 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाट पाहिल्यानंतरही तिच्याकडून परवानगी मिळाली नाही म्हणून अमितने पुन्हा परवानगी मागण्याची वाट न पाहता दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आपली परवानगी न घेता आत आलेल्या अमितला पाहताच श्रद्धा त्याच्याजवळ गेली. ए गुलामा, माझी परवानगी न घेता आत का आलास? ती त्याच्यावर खेकसली. तुम्हीच तर मॅडम आत यायला सांगितलं होतं, अमित शांतपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकताच श्रद्धा मध्येच थांबली. मी कधी तुला आत यायला सांगितलं? तिने गोंधळून विचारलं. आत्ताच मॅडम, साधारण 5 मिनिटांपूर्वी, अमितने उत्तर दिलं. असं म्हणत तो तिच्या परवानगीशिवाय खुर्चीत जाऊन बसला. मी तुला अजून आत येण्याची परवानगीसुद्धा दिलेली नाही आणि त्यात तू बसलास सुद्धा. उठ रे. श्रद्धाने त्याच्या शर्टची कॉलर पकडली. अमितने तिचे कॉलरवरचे हात घट्ट पकडले आणि ते आपल्या खांद्यावर ठेवले. इथेच दुखतंय मॅडम. कालपासून सतत काम करत असल्यामुळे खांदे खूप दुखत आहेत. जरा दाबून द्या. असं म्हणत त्याने शर्टची 2 बटणं उघडली आणि कॉलर मागे ओढून खांदा तिच्यासमोर केला. मी काय तुझ्या घरची नोकराणी आहे असं समजलास का? चल नीट बाहेर जा. श्रद्धाने त्याचा शर्ट पकडून त्याला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. मॅडम, तुम्हीच तर माझ्यावर हात ठेवला. मला वाटलं प्रेमाने हात ठेवताय म्हणून जरा दाबून द्या म्हटलं. यात माझी काय चूक? अमित हसत म्हणाला. हो ना, तू फार मोठा देखणा राजकुमार आहेस ना. बघ, तुझ्यावर भाडून मी तुझ्यावर हात ठेवेन. श्रद्धा उपहासाने म्हणाली. मग मॅडम, अजूनही माझ्यावर हात ठेवून का उभे आहात? अमितने तिच्या हाताकडे बोट दाखवत विचारलं. श्रद्धाने लगेच त्याच्यावरचा हात काढून घेतला. नीट बाहेर जाऊन उभा राहा. मी परवानगी दिल्यावरच आत ये. असं म्हणत ती आपल्या खुर्चीत जाऊन बसली. अमितने आपला शर्ट व्यवस्थित केला आणि पुन्हा सुरुवातीपासून दरवाजा ठोठावला. खुर्चीत बसून पायावर पाय ठेवत श्रद्धाने मोठ्या रुबाबात आदेश दिला. आत ये गुलामा. दरवाजा बाहेरून अमितचा आवाज आला. सॉरी मॅडम, तुमच्या घरचा पाळीव कुत्रा किंवा गुलाम इथे आलेला नाही. या ऑफिसच्या एमडींचा पीए अमित देशमुख. तो स्वतःचं नाव सांगून थोडा थांबला आणि पुढे म्हणाला. आता सांगा आत येऊ का?
त्याचा आवाज ऐकता श्रद्धाने दात इतक्या जोरात आवडले की ते एखाद्या मिक्सरमध्ये टाकून बारीक केले तर जसे चुराडे होतील तसेच होण्याची शक्यता होती. कसंबसं स्वतःवर ताबा मिळवत ती म्हणाली, आत ये. यावेळी अमित अगदी रुबाबात आत आला. हे घ्या मॅडम, तुम्ही मागितलेली ऑफिसची संपूर्ण माहिती यात आहे, असं म्हणत त्याने पेन ड्राईव्ह तिच्यासमोर धरली. पण श्रद्धाने ती घेण्याऐवजी हात छातीसमोर बांधले आणि त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत निरखून पाहू लागले. अमित 10 मिनिटांपर्यंत शांतपणे उभा राहिला. त्यानंतर तो तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. श्रद्धाला काहीच समजेना. काय करतोयस? तिने शेवटी विचारलं. अमितने अगदी मिश्किलपणे उत्तर दिलं, काही नाही मॅडम, तुम्ही बराच वेळ माझ्या समोरच्या बाजूचा अभ्यास करत उभे आहात म्हणून म्हटलं आता मागे वळून माझं मागचं रूपही दाखवावं. नीट पहा आणि किती मार्क द्यायचे ते सांगा मॅडम. छी, श्रद्धा वैतागून म्हणाली. तुझ्यासाठी एक दिवस मोठा धडा तयार आहे. अमित लगेच तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात खोडकर चमक होती. लवकर तुमच्या प्रेमाचं बक्षीस द्या मॅडम, मला फार उत्सुकता लागली आहे. तो क्षणभर थांबला आणि पुन्हा हसत म्हणाला, तुम्ही आदेश दिलात की मी निघतो. निघायचं असेल तर निघ. एवढी घाई काय आहे गुलामा? ये आणि यातली सगळी माहिती मला समजावून सांग, श्रद्धा पाय हलवत म्हणाली. अमितने ओठ पुढे करत, तेही करून टाकतो, असं म्हणत तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. श्रद्धाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. लॅपटॉप तुमच्या बाजूलाच आहे. इथून उभं राहूनच समजावून सांगावं लागेल. ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर मी निघतो. अमित तिथून हलण्याचा प्रयत्न करत म्हणाला. उभा राहा इथेच, श्रद्धा चिडून म्हणाली आणि थोडी बाजूला सरकून बसली. वा मॅडम, काय रुबाब आहे, अमितने तिला मुद्दाम चिडवलं. श्रद्धाने त्याच्याकडे रागाने पाहताच तो हसत म्हणाला, स्क्रीन तिकडे आहे मॅडम. तोपर्यंतचा सगळा मस्करीचा मूड बाजूला ठेवत अमितने पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडली आणि ऑफिसची संबंधित प्रत्येक माहिती एकामागोमाग एक समजावून सांगायला सुरुवात केली. तो अगदी जीव तोडून घसा कोरडा पडेल इतका उत्साहाने समजावत होता. पण श्रद्धा मात्र त्याच्याकडे लक्ष न देता फोनमध्ये पाहत बसली होती. हे लक्षात येताच अमितने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला. गुलामा, माझा फोन का घेतलास? दे इकडे. श्रद्धा त्याच्या हातातून फोन घेण्याचा प्रयत्न करू लागली. इथे एक माणूस घसा कोरडा पडेपर्यंत ओरडून समजावून सांगतोय आणि तू काय निवांत बसून तमाशा पाहतेस? वेड लागलाय का तुला? अमित चिडून म्हणाला. ते ऐकताच श्रद्धाच्या अंगाचा तिळपापड झाला. स्टुपिड, माझ्याशी अशा शब्दात बोलू नकोस. पुन्हा असं बोललास ना तर तू पुरुष आहेस की नाही याचाही विचार करणार नाही. तोंड फोडून टाकीन, ती बोट दाखवत धमकावून म्हणाली. अमितने तिच्याकडे एक विचित्र कटाक्ष टाकला. मॅडम, परदेशातून शिकून आल्याचं ऐकलं होतं, पण तुमची भाषा तर एखाद्या झोपडपट्टीच्या बाईपेक्षाही भारी आहे. तो तिच्याकडे पाहतच म्हणाला, तुझ्या चेहऱ्याला हे बोलणंसुद्धा खूप जास्त आहे. आता गप्प बस आणि माहिती समजावून सांग. मी लक्ष देत आहे की नाही हा प्रश्न माझा आहे. तू फक्त तुझं काम कर आणि निघून जा. श्रद्धाने त्याला लगेच प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर अमितने आणखी काही न बोलता संपूर्ण माहिती अक्षरशः श्वास न घेता सांगून पूर्ण केली. मात्र श्रद्धाने शेवटची 10 मिनिटं नीट ऐकली होती. त्याला इतक्या सहजासहजी सोडायचं नाही हे ठरवून तिने मुद्दाम असे प्रश्न विचारायला सुरुवात केली, ज्याचं उत्तर तिला आधीपासूनच माहिती होतं. दुपारी 2 वाजता निघायचा असलेला अमित संध्याकाळचे 6 वाजले तरी ऑफिसमधून निघू शकला नव्हता. श्रद्धा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होती आणि प्रत्येक वेळी मला समजलं नाही असं म्हणत होती. कामाच्या बाबतीत नेहमीच पूर्ण प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करणाऱ्या अमितला ती मुद्दाम वेळ घालवत आहे हे चांगलंच समजत होतं. तरीही तो संयमाने आणि प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा स्पष्टपणे समजावून सांगत होता. या सगळ्या गोंधळात मीनाक्षीजींनी आपल्या मुलाला 4 वेळा फोन केला होता. अमितने फोन सायलेंटवर ठेवला होता. अखेर 7 वाजता त्याने फोन हातात घेतला. आईला फोन करून उशीर झाल्याबद्दल माफी मागितली आणि अर्ध्या तासात घरी पोहोचतो असं सांगितलं. तोपर्यंत शांत बसलेली श्रद्धा अचानक आपल्या भावाला अर्जुनला फोन करू लागली. अर्जुन आल्यावर त्याने कारण विचारलं. अर्जुन, तू आपल्या बाजूची माहिती सांगितलीस आणि या गुलामाने सांगितलेली माहिती वेगळी आहे. मला काहीच समजत नाही. तुम्ही दोघं एकाच ठिकाणी उभे राहा आणि मला सगळं समजावून सांगा, श्रद्धाने अर्जुनकडे डोळ्यांनी इशारा करत सांगितलं. अर्जुनला तिचा डाव समजला. तो हसत म्हणाला, श्रद्धा, हा एक साधा कर्मचारी आहे असं समजून तू याचं बोलणं ऐकत बसली आहेस. मी सांगतो तेच बरोबर आहे. याला बाबांची खुशामत करण्या इतकंच वेळ मिळत असेल, मग याला कंपनीच्या कामाची माहिती कुठून मिळणार? अमितच्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर केलेली ही टोचणी त्याच्या मनाला लागली. सर,
जरा शब्द जपून वापरा. माझ्या कामात कोणतीही कमतरता नाही. मी सांगितलेल्या गोष्टीत काय चूक आहे ते सांगा. चूक असेल तर मी नक्की सुधारेल, अमित रागाने म्हणाला. श्रद्धाने त्याच्याकडे पाहत अर्जुनला चिडवलं. अर्जुन, मी सुद्धा हा काहीही झालं तरी हसतच राहतो म्हणून याला स्वाभिमान नाही असं समजत होते. पण बघ, साहेबांना राग सुद्धा येतो. त्यानंतर ती अमितकडे वळली. इंटरेस्टिंग गुलामा. कम ऑन, अजून काहीतरी अपेक्षा आहे माझी. माझा राग तुम्हाला फक्त एक विनोद वाटतोय मॅडम, कारण तुम्ही पायावर पाय ठेवून बसता आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुकट जगता. आमच्यासारखं मन आणि शरीर झिजवून काम करून बघा, मग समजेल हा राग कशासाठी आहे, अमित संतापून म्हणाला. ते ऐकताच अर्जुनने अमितच्या शर्टची कॉलर पकडली. कुणाला फुकटखोर म्हणतोयस रे? ही आमच्या बाबांची संपत्ती आहे आणि आम्ही ती उपभोगतोय. तुला एवढा का जडतोयस? दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती स्वतःची असल्यासारखी उपभोगणारा तू स्वतः फुकटखोर आहेस. आणि तुला वाटतं का आम्हाला माहीत नाही की आमचे बाबा तुला तुझ्या कामासाठी किती पगार देतात? अर्जुन रागाने म्हणाला. श्रद्धानेही त्याला साथ दिली. असं म्हण अर्जुन, हा जे काम करतो ना त्यासाठी बाबांकडून 2 माणसांचा पगार घेतो. अजिबात लाज न बाळगता आपले पैसे घेऊन आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो आणि वर यालाच राग येतोय. अमितचा संयम पूर्णपणे संपला. शिवरामजींनी दिलेला पगार स्वीकारण्यास त्याने अनेक दिवस नकार दिला होता. त्या पगारावर त्याचं कुटुंब अवलंबून राहण्याची त्याला अजिबात गरज नव्हती. आणि जरी असती तरी त्या पैशांचा लोभ त्याला कधीच झाला नसता. शिवरामजी दर महिन्याला देत असलेला संपूर्ण पगार अमित जसा आहे तसाच अनाथाश्रमाला देऊन टाकत असे. ही गोष्ट शिवरामजींनाही चांगलीच माहीत होती. आपल्या स्वाभिमानाला जाणून बुजून डिवचणाऱ्या अर्जुन आणि श्रद्धाकडे पाहून अमितचा संताप अनावर झाला. त्याने अर्जुनचे हात झटकून दूर केले. अर्जुनने रागाच्या भरात त्याच्यावर हात उगारला, पण अमितने अत्यंत चपळाईने तो हात पकडला. ही तुमच्यासाठी माझी शेवटची चेतावणी आहे. यापुढे एकदाही माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल आणि विशेषतः माझ्या कुटुंबाबद्दल एक शब्दही बोलायचा नाही. पुन्हा बोलला तर हा अमित शांत बसणार नाही. माझी प्रतिक्रिया खूपच आक्रमक असेल, अमितने श्रद्धाकडे रोखून पाहत सांगितलं. श्रद्धा अजिबात घाबरली नाही. काय करणार आहेस? ती ताठ मानेने म्हणाली. भाऊ बहीण दोघांनाही रस्त्यावर बसवून भीक मागायला लावीन, अमितनेही तितक्याच तिखटपणे उत्तर दिलं. आम्हाला भीक मागण्याची गरज नाही, पण तुला या नोकरीतून काढून टाकलं ना तर तुलाच गल्ली गल्लीत भीक मागावी लागेल, अर्जुनने प्रत्युत्तर दिलं. अमितने त्याच्याकडे पाहिलं. असं का? तुम्ही मला या नोकरीतून काढून टाकणार आहात? त्याच्या आवाजात प्रचंड गर्व होता. श्रद्धा त्याच्याजवळ येत म्हणाली. तुला या नोकरीतून काढून टाकणं एवढं कठीण आहे का रे गुलामा? अमितने 2 पावलं पुढे टाकली. श्रद्धा त्याच्याजवळ येण्याआधीच तो तिच्यापेक्षा पुढे येऊन उभा राहिला. तू डोक्यावर उभी राहिलीस तरी तुला ते शक्य होणार नाही, अमितने आव्हानात्मक स्वरात सांगितलं. तेही पाहून घेऊया का? श्रद्धाने तितक्याच ताठपणे विचारलं. नक्कीच पाहूया, अमितने उत्तर दिलं. मग ठरलं. आजपासून 1 महिन्याच्या आत तुला या ऑफिसमधून हाकलून लावण्याचं आम्ही आव्हान स्वीकारतो, श्रद्धा म्हणाली. भविष्यात याच अमितच्या मागे आपणच फिरणार आहोत याची तिला अजिबात कल्पना नव्हती. अमितने होकारार्थी मान हलवली. तोपर्यंत आपल्यात जे काही घडेल त्याबद्दल तू बाबांना काही सांगायचं नाही, मागे उभा असलेला अर्जुन म्हणाला. अमित मोठ्याने हसला. आत्तापासून पराभवाची भीती वाटायला लागली वाटतं, असं म्हणत त्याने अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला. अर्जुनने त्याचा हात झटकून टाकला, पण अमितने पुन्हा तो हात उचलून त्याच्या खांद्यावर ठेवला. काळजी करू नका, आपल्यात जे काही घडेल ते मी कुणालाही सांगणार नाही. पण एक गोष्ट नक्की, शेवटी पराभव तुमचाच होणार आहे, अमित आत्मविश्वासाने म्हणाला. तेही पाहूया रे गुलामा. तू स्वतःहून या ऑफिसमधून काहीही न सांगता पळून जाशील, तो दिवस फार दूर नाही, श्रद्धा म्हणाली. अमितने त्याला उत्तर म्हणून फक्त हसत हाताने विजयाचं चिन्ह दाखवलं आणि तिथून निघून गेला. तो जाताना पाहत असलेल्या आपल्या बहिणीच्या मनात अर्जुनने पुन्हा विष ओतलं. श्रद्धा, याला असंच सोडून चालणार नाही. सगळ्यांसमोर याचा अपमान करूनच याला इथून पाठवलं पाहिजे. मी सुद्धा तेच विचार करत होते अर्जुन. याच्या मनात नक्कीच काहीतरी मोठा डाव आहे. तो शोधून काढायचा आणि याला कायमचं हाकलून लावायचं, श्रद्धा म्हणाली. मात्र भविष्यात हा अमितच तिच्या आयुष्यात किती मोठी जागा घेणार आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती. सॉरी आई, थोडा उशीर झाला, असं म्हणत अमित घरात शिरला, पण त्याला पाहताच मीनाक्षीजींनी आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि त्या निघून गेल्या. आईची प्रतिक्रिया पाहून अमितचे डोळे विस्फारले.
आई तुझ्यावर रागावले आहेत, त्याची बहीण दिव्या म्हणाली. कशासाठी ग जाडे? अमित सोफ्यावर बसत म्हणाला. बाबा बघा ना, हा मला जाडे म्हणतोय. दिव्याने लगेच वडिलांकडे तक्रार केली. अमित, मी तुला किती वेळा सांगितलंय की माझ्या मुलीला असं बोलू नकोस. शेखरजीने मुलाला सुनावलं. त्यानंतर त्यांनी पत्नी मीनाक्षीकडे पाहत म्हटलं, ही आपल्या मुलीच्या पोटात असताना आम्ही किती वेळा सांगितलं होतं जरा कमी खा म्हणून, पण तुझ्या आईने काही ऐकलं नाही. वाटेल ते खात राहिली आणि माझ्या मुलीला अशी बनवून टाकली. पतीचं बोलणं ऐकून मीनाक्षीजींनी त्यांच्याकडे रागाने पाहिलं. आईचा तो रागीट चेहरा पाहून अमितला मजा आली. तो तिच्या शेजारी जाऊन बसला. मीनाक्षी लगेच थोडी दूर सरकून बसल्या. अय्यो, अमित नाटकीपणे म्हणाला आणि पुन्हा तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. यावेळी मीनाक्षीजींनी त्याचा हात झटकला नाही, फक्त रागाने त्याच्याकडे पाहत राहिल्या. अमितने त्यांच्या गालाला हलकसा चिमटा काढून प्रेमाने पप्पी घेतली. बाबा तुम्ही असं का म्हणालात? तुमची मुलगी आईचं जेवण कमी पडतं म्हणून तिच्या वाट्याचंही खाऊन आता छोट्या डोंगरासारखी बसली आहे, अमितने म्हटलं. दिव्याने लगेच त्याला मारायला सुरुवात केली. आई बघा ना, तुमचा मुलगा मला मारतोय. अमितने मीनाक्षीजींच्या मांडीवर डोकं ठेवलं. मुलगा खेळता खेळता मार खातोय हे मीनाक्षीजींना अजिबात आवडत नव्हतं. त्यांनी लगेच दिव्याला थांबवलं. आई थांबा, आज मीच काय करते ते बघा. दिव्या पुन्हा त्याच्यावर हात उगारू लागली. माझा मुलगा बिचारा 2 दिवसांनी आता घरी आला आहे, त्याच्याशी उगाच भांडू नकोस दिव्या, मीनाक्षी प्रेमाने म्हणाल्या. दिव्याने मारणं थांबवलं पण आईकडे रागाने पाहिलं. ते पाहून अमितला हसू आलं. मीना, तू जे करतेस ना ते अजिबात बरोबर नाही. ज्याने चिडवलं त्याला सोडून तू बिचाऱ्या माझ्या मुलीला थांबवतेस, शेखरजी म्हणाले. काय झालं तुझ्या मुलीला? मीनाक्षीजींनी अमितच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. याने माझ्या मुलीला जाडे म्हणून तिच्या मनाला दुखावलं, शेखरजी म्हणाले. बाबा, तिचं मन दुखलेलं नाही, तिला जेवण वाढता वाढता माझेच हात दुखले आहेत, अमितने पुन्हा टोमणा मारला. यावेळी मीनाक्षीजीने थांबवण्याचा प्रयत्न केला तरी दिव्याने अमितला चांगलंच बदडून काढलं. मार खात असतानाही अमित ओरडत होता. आई, लगेच ॲम्ब्युलन्सला फोन करा, आता हाडं मोडण्याचा आवाज खूप मोठा येतोय. दिव्याने मारून दमून सोफ्यावर बसली. आई, या जाड मुलीला काहीतरी खायला द्या, बहुतेक थकली आहे, अमितने पुन्हा चिडवलं. बाबा बघा ना याला, दिव्या कुरकुरली. त्यानंतर अमितकडे पाहत ओठ फुगवून म्हणाली. मी एवढी काय जाड आहे रे? माझं वजन फक्त 60 किलो आहे. तू ते कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतीस तेव्हा, दुसऱ्या वर्षाला 70 किलो झालीस, आता 80 किलो आहेस. असंच वाढत राहिलं तर तुझं लग्न झाल्यावर तुला सासरी पोहोचवण्यासाठी हुंड्यात 4 माणसं द्यावी लागतील, तुला उचलून नेण्यासाठी. अमितने वाक्य पूर्ण करण्याआधीच बहिणीच्या प्रेमाचा रणसंग्राम पुन्हा सुरू झाला. घरात जितका हशा आणि चेष्टा मस्करीचा आवाज घुमत होता, तितकाच दिव्याच्या हातून मार खाणाऱ्या अमितचा आरडाओरडाही ऐकू येत होता. शेवटी रणसंग्राम संपला. दोघांनी शांतता करार केला आणि सगळे एकत्र जेवायला बसले. मीनाक्षीजींनी मुलाला जेवण वाढत असताना पतीकडे इशारा केला. मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगितलं तर तुमचा मुलगा लगेच हो म्हणेल, त्या म्हणाल्या. शेखरजीच्या या शब्दांवर जेवत असलेला अमित आईवडिलांकडे पाहू लागला. काय झालं आई? काय सांगायचं आहे? काही नाही, आम्ही तुझं लग्न करण्याचा विचार केला आहे, शेखरजी म्हणाले. पण आत्ताच त्याची काय गरज आहे बाबा? दिव्याचं कॉलेज पूर्ण होऊ द्या, 1 वर्षानंतर तिचं लग्न लावा, त्यानंतर मी लग्न करतो, अमित म्हणाला. दिव्या जेवत असतानाच तोंडातला घास गिळत म्हणाली. म्हणजे काय? तू शिकून चांगल्या नोकरीला लागून आईबाबांची काळजी घेशील आणि मी शिक्षण पूर्ण होताच लग्न करून सासरी जाऊ? बाबा, याचं काहीही ऐकू नका. मी लगेच लग्न करणार नाही. आधी शिक्षण पूर्ण करेन, चांगली नोकरी करेन आणि त्यानंतरच बाकी सगळं. आणि तोपर्यंत याला लग्न करू दिलं नाही तर याचं लग्न 60व्या वर्षीच होईल. त्यामुळे लवकर लग्न लावा आणि येणाऱ्या वहिनीशी मैत्री करून तिला याचा चांगला छळ करायला शिकवणार आहे. तिच्या या बोलण्याला आईवडिलांनीही हिरवा कंदील दाखवला. अमितला मात्र हे अजिबात पसंत पडलं नाही. तो हट्ट धरून बसला. ती जे म्हणते त्यात चुकीचं काय आहे अमित? शिक्षण पूर्ण होताच मुलीने लग्नच केलं पाहिजे का? तिलाही काही काळ स्वतःसाठी जगू दे. आणि तुझ्या लग्नाचं वय झालं आहे, अजून पुढे ढकलत राहिलास तर ते योग्य दिसणार नाही. तू आणि तुझी पत्नी मिळून तिच्या लग्नाची जबाबदारी नीट पार पाडा, मीनाक्षीजींनी मुलाला प्रेमाने समजावलं. आईवडिलांच्या समजूतदार बोलण्याने अमित शेवटी शांत झाला आणि एका अर्थाने त्याने लग्नासाठी होकार दिला.
नेहमी ऑफिसमध्ये सर्वात आधी पोहोचणाऱ्या अमितला आज मात्र लवकर येता आलं नाही. उलट नेहमी उशिरा येणारा अर्जुन आज लवकर ऑफिसमध्ये आला होता आणि ऑफिसमधला त्याचा दुसरा दिवस असल्यामुळे श्रद्धाही त्याच्या मागोमाग आली होती. आपली दोन्ही मुलं ऑफिसची जबाबदारी सांभाळतील असं आश्वासन मिळाल्यानंतर शिवरामजींनी आता पुढचं आयुष्य आरामात घालवण्याचा निर्णय घेतला होता आणि आजपासून त्यांनी त्याची अंमलबजावणीही सुरू केली होती. अमितला आज सकाळी 9:30 वाजता ऑफिसमध्ये पोहोचायचं होतं, पण तो 5 मिनिट उशिरा आला. त्या 5 मिनिटांच्या उशिरामुळे जणू त्याने अनेक तास वाया घालवले आहेत अशा घाईघाईने तो आपल्या कॅबिनमध्ये धावत गेला. आत येऊन काम सुरू करण्यासाठी तो खुर्चीत बसणार इतक्यात लँडलाईन फोन वाजला. गुलामा, माझ्या कॅबिनमध्ये ये, श्रद्धाने आदेश दिला आणि लगेच फोन ठेवून दिला. या वेड्या मुलीला आता काय हवंय कोण जाणे. अमित पुटपुटत तिच्या कॅबिनकडे निघाला. तो तिच्या कॅबिन बाहेर पोहोचला तेव्हा श्रद्धा आपल्या भावासोबत त्याचीच वाट पाहत उभी होती. अमितने हसत म्हटलं, गुड मॉर्निंग मॅडम, तुम्ही मला बोलावलं होतं. उशिरा येऊन साधी सॉरीसुद्धा म्हणाला नाहीस आणि त्यात गुड मॉर्निंग म्हणतोयस, एवढंच कमी होतं, श्रद्धा आवाज चढवत म्हणाली. त्या मजल्यावर काम करणारे जवळपास 50 कर्मचारी आवाज ऐकून आपापली कामं सोडून त्यांच्याकडे पाहू लागले. अमितने ते पाहिलं पण जणू काहीच घडलं नाही अशा आविर्भावात उभा राहिला. तुम्ही स्वतःच उशिरा आला तर तुमच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी वेळेवर कसे येणार मिस्टर? श्रद्धाने प्रश्नांची पुढची सरबत्ती सुरू केली. सगळे आपल्याकडे पाहत आहेत हे जाणवून अमितने हलक्या आवाजात म्हटलं, सॉरी मॅडम, थोडा उशीर झाला. आम्ही म्हणजे MD स्वतः वेळेवर ऑफिसमध्ये आलो आहोत आणि तुम्हाला काय झालं? उशिरा आल्याबद्दल एक माफीनामा लिहून द्या आणि मग कामाला लागा. असं म्हणत श्रद्धा आत शिरली आणि तिने दरवाजा जोरात बंद केला. तो दरवाजा अमितच्या गालावर बसलेल्या चपराकीसारखा वाटला. आजपर्यंत अमित ऑफिसमध्ये नेहमी सन्मानाने आणि रुबाबात वावरला होता. त्याला एक शब्दही कुणी कधी उलट बोललं नव्हतं. शिवराम सतत त्याचं कौतुक करत, त्याच्या कार्यक्षमतेच्या कथा सांगत मोठं झालेलं हे ऑफिस श्रद्धाच्या तिखट शब्दांनी मात्र अक्षरशः हादरून गेलं. चूक स्वतःची असल्यामुळे अमितने माफीनामा लिहिला आणि तो घेऊन श्रद्धा जिथे होती तिथे गेला. अमित आत आल्याचं लक्षात असूनही श्रद्धा अर्जुनसोबत गप्पा मारत बसली होती. मॅडम, अमितने तिला हाक मारली पण बहिरे असल्यासारखे दोघेही आपापल्या गप्पांमध्ये रंगलेले पाहून अमित वैतागला. त्याने लिहून आणलेला माफीनामा टेबलवर ठेवला आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला. ते पाहून अर्जुनने विचारलं, काय रे, उघड्या घरात शिरल्यासारखा आलास आणि तसाच निघून चाललास? हे काय आहे? तुझ्या बाबांनी एवढे पैसे खर्च करून तुला शिकवलं, तरी एक साधं पत्र वाचण्याचीही तुझ्यात कुवत नाही का? अमितने लगेच उत्तर दिलं. अर्जुनला क्षणात संताप आला. असं ओरडत तो अमितवर झेपावला आणि त्याच्या शर्टची कॉलर पकडली. अर्जुनच्या चेहऱ्यावर संतापाच्या ज्वाळा धगधगत होत्या, पण ज्याची कॉलर पकडली होती त्या अमितच्या चेहऱ्यावर मात्र किंचितही अस्वस्थता नव्हती. तो अगदी शांतपणे म्हणाला, नीट हात काढ, नाहीतर ज्या हाताने माझी कॉलर पकडली आहेस तो हात जमिनीवर पडलेला दिसेल. तेही पाहूया, अर्जुन म्हणत त्याच्या गालावर ठोसा मारण्यासाठी हात उगारतो, पण अमितने अत्यंत सहजतेने त्याचा हात हवेतच पकडून आपल्या तळहातात रोखला. सांगितलं तेव्हाच ऐकून घे, अमित पुन्हा तितक्याच शांत आवाजात म्हणाला आणि त्याचा हात सोडला. पण अर्जुन शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने पुन्हा अमितवर हात उगारला. सकाळी सकाळी काय कॉमेडी करतोयस? अमित म्हणाला. अर्जुनने पकडलेली आपली कॉलर त्याने जबरदस्तीने सोडवून घेतली. त्यानंतर आपल्या हातांकडे पाहत तो म्हणाला, तू चांगला आहेस म्हणूनच माझी कॉलर पकडतोयस ना? हं. अमित जणू त्याच्या हातांची चर्चा करत असल्यासारखा बोलत होता. अर्जुन क्षणभर गोंधळला. त्या क्षणी अमितने त्याचा हात मुरगळून पाठीमागे नेला आणि अर्जुनला अर्धवट वाकवलं. पुढच्याच क्षणी त्याच्या कोपऱ्याचा जोरदार प्रहार अर्जुनच्या शरीरावर झाला. त्या एका प्रहाराने अर्जुनच्या मेंदूपर्यंत वेदनेची तीव्र लहर क्षणार्धात पोहोचली. शरीराच्या इतरत्र अवयवांना आदेश देण्याआधीच त्याची शक्ती संपली आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला. जमिनीवर पडलेल्या अर्जुनकडे पाहत अमित म्हणाला, माझ्याकडे जे येतं तेच मी समोरच्याला परत देतो. आता तुला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे ते ठरवून माझ्याकडे ये. इतका सगळा गोंधळ होऊनही शांतपणे अमितकडे पाहत उभी असलेल्या श्रद्धाकडे त्याने डोळे बारीक करून पाहिलं. अर्जुनने अमितवर हात उगारल्यापासून श्रद्धाचं संपूर्ण लक्ष अमितच्या प्रत्येक हालचालीवर होतं. त्यात अजिबात कौतुक नव्हतं. उलट अमितबद्दल तिच्या मनात असलेल्या संशयाची संख्या आणखी वाढली होती. दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि कामात बुडालेल्या सगळ्यांनी आपल्या पोटाची आठवण काढत जेवायला जाण्यास सुरुवात केली.
अमितही जेवायला निघाला. गुलामा, 1 मिनिट. श्रद्धाने त्याला थांबवलं. अमित नम्रपणे मागे वळला. बोला मॅडम. माझ्यासाठी लंच ऑर्डर कर, श्रद्धा रुबाबात म्हणाली. ओके मॅडम. अमितने हात पुढे करत विचारलं. तुमचा फोन द्या मॅडम, ऑर्डर करतो. ते मला माहीत नाही का? सांगितलेलं काम कर. श्रद्धा त्याच्यावर चिडली. कूल मॅडम, 5 मिनिटात ऑर्डर करून देतो, अमित म्हणाला. त्याने आपल्या पॅन्टच्या खिशातून फोन काढला आणि फूड डिलिव्हरी ॲप उघडलं. काही वेळ रेस्टॉरंट्स पाहिल्यावर त्याने विचारलं, मॅडम कोणत्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर करू? श्रद्धाने एका रेस्टॉरंटचं नाव सांगितलं. अमितने मान हलवली. व्हेज की नॉन व्हेज मॅडम? श्रद्धाने अभिमानाने उत्तर दिलं. आय ॲम प्युअर नॉन व्हेज. पाहिल्यावरच कळतंय, अमित हळू आवाजात पुटपुटला. श्रद्धाने लगेच त्याच्याकडे पाहिलं. काय म्हणालास? काही नाही मॅडम, अमितने स्वतःला सावरत उत्तर दिलं. खोटं बोलू नकोस रे गुलामा, नीट खरं सांग. श्रद्धाने हात छातीसमोर बांधले आणि त्याच्याकडे रोखून पाहिलं. अमितने नजर फोनवरच ठेवत उत्तर दिलं. काही चुकीचं नाही मॅडम. जगातल्या सगळ्या प्राण्यांना संपवून खाऊन खाऊन इतकं वजन वाढवलंय की तुम्ही पाहायलाच एखाद्या विषारी प्राण्यासारख्या दिसता. एवढंच म्हटलं. तुझी मर्यादा ओलांडू नकोस, श्रद्धा दात आवडत म्हणाली. तुमच्यासाठी लिमिटेड जेवण पुरेसं नाही मॅडम, मी अनलिमिटेड म्हणतोय. अमितने पुन्हा तिची चेष्टा केली. स्टुपिड. श्रद्धा पाय आपटत तिथून निघून गेली. अमितही तिच्या मागे जात विचारू लागला. बिर्याणी की नॉनव्हेज मील्स? श्रद्धाने काही उत्तर दिलं नाही. ती रागाने पुढे चालत राहिली. तिच्या या प्रतिक्रियेने अमितला समाधान मिळालं, पण तो तिथेच थांबला नाही. त्याने अजून 10-12 प्रश्न विचारले. श्रद्धाने सुरुवातीला उत्तर दिलं नाही, पण शेवटी वैतागून तिने त्याला सांगत सुनावलं. अमितने तिच्या त्या शिव्यांना सुद्धा स्वतःसाठी मिळालेलं बक्षीस समजलं. मॅडम तुमचं जेवण ऑर्डर केलं आहे, अजून 20 मिनिटात येईल, अशी माहिती देऊन तो तिथून निघून गेला. अर्जुन काही कामानिमित्त ऑफिसच्या बाहेर गेला होता, त्यामुळे त्यावेळी ऑफिसमध्ये श्रद्धा एकटीच होती. अमितने सांगितलेली 20 मिनिटं उलटून गेली तरी जेवण आलं नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर अमितला सुनावण्यासाठी श्रद्धा उठणार इतक्यात दरवाजावर टकटक झाली. तिने ओठ गोल करून एक दीर्घ श्वास घेतला आणि आदेश दिला, आत या. रेस्टॉरंटचा कर्मचारी हातात पार्सल घेऊन तिच्यासमोर उभा राहिला. ओह थँक्यू. श्रद्धाने हसतमुखाने पार्सल स्वीकारलं. भूक लागलेली असल्यामुळे तिने लगेच पार्सल उघडायला सुरुवात केली. मॅडम पैसे? कर्मचारी म्हणाला. काय? श्रद्धाने गोंधळून विचारलं. तुम्ही फूड ऑर्डर केल्याचे पैसे मॅडम? त्याने स्पष्ट केलं. त्या भिकाऱ्या मुलाने ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी पैसे नाही तसं आधीच सांगायला हवं होतं ना. श्रद्धा अमितला मनात कमी लेखत म्हणाली, मात्र बाहेरून हसतमुखाने ती म्हणाली. सॉरी, 1 मिनिट थांबा. कर्मचाऱ्यानेही मान हलवून तिची वाट पाहिली. श्रद्धाने जेवणाच्या बिलापेक्षा जास्त पैसे काढून त्याच्या हातात दिले. कर्मचारी आनंदाने मान हलवत तिथून निघून गेला. श्रद्धाने अमितच्या या कारस्थानाचा विचार करत वैतागाने मान हलवली आणि पार्सल उघडलं. पण आतून अजिबात वास न येणाऱ्या त्या पदार्थाकडे तिने संशयाने पाहत ते उघडलं आणि आतलं दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आत नाचणीची खिची होती. या पदार्थाबद्दल तिने फक्त ऐकलं होतं आणि पाहिलं होतं, कधी खाल्लं नव्हतं. त्यातही अशा परिस्थितीत समोर आलेलं ते जेवण पाहून श्रद्धाचा संताप अनावर झाला. ती तडक कॅबिन बाहेर आली. लिफ्टमध्ये जाणाऱ्या त्या रेस्टॉरंट कर्मचाऱ्याला तिने हाक मारली. हे काय आहे? तिने विचारलं. मॅडम तुम्ही हेच ऑर्डर केलं होतं, त्याने उत्तर दिलं. त्या क्षणी श्रद्धाच्या मनात फक्त अमितचा चेहराच नाचू लागला. तिने त्या कर्मचाऱ्याला आणखी काहीही न विचारता अमितला शोधण्यासाठी धाव घेतली. अमित आपल्या कॅबिनमध्ये नव्हता, त्यामुळे श्रद्धाचा राग आणखी वाढला. तिने तिथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला बोलावलं. अमितला बोलावून आणा. तो कर्मचारी लगेच गेला आणि काही वेळात परत आला. मॅडम सर जेवत आहेत, अर्ध्या तासानंतर येतो असं त्यांनी सांगितलं आहे. अमितचं हे उद्धट वागणं श्रद्धाला अजिबात आवडलं नाही. कंपनीचे मालक स्वतः बोलावत असतानाही न येता अर्ध्या तासाने येतो म्हणणाऱ्या अमितला आजच ठार करून पुरून टाकावं इतका संताप तिच्या मनात उसळला. शेवटी स्वतःच त्याच्याकडे जाण्याचा निर्णय घेऊन ती 6व्या मजल्यावर गेली. ऑफिसमधले जवळजवळ सगळे कर्मचारी तिथे जेवत होते. ते दृश्य पाहून श्रद्धाने नाक मुरडला आणि अमित कुठे आहे हे शोधू लागली. 6वा मजला म्हणजे ऑफिसची गच्चीच होती, त्यामुळे दुपारच्या उन्हाची तीव्र झळ अंगावर येत होती. लहानपणापासूनच कोणत्याही त्रासाला सामोरं न जाता थंडगार वातावरणात वाढलेल्या श्रद्धाला अंगावर पडणारा तो उकाडा अजिबात सहन होत नव्हता. त्यामुळे ती तिथून निघून जाण्यासाठी वळली. पण ती 4 पावलंही पुढे गेली नसेल तेवढ्यात तिच्या कानावर शब्द पडले. अमित सर, तुम्ही खरंच खूप वाईट आहात. श्रद्धा जागच्या जागी थांबली.
दररोज काही ना काही कारण सांगून आमचं जेवण न खाता पळून जाता. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीने तक्रारीच्या सुरात म्हटलं. हा हा हा, माझ्या आईच्या हातचं जेवण तुम्हाला देऊन टाकायला मी एवढा मूर्ख आहे का? अमित हसत म्हणाला. सर, तुम्हाला किती घाम येतोय बघा. इथे या, पंख्याखाली बसा. दुसरी मुलगी म्हणाली. काही प्रॉब्लेम नाही. अमितने नकार दिला आणि तिथेच बसून जेवत राहिलं. अमित सर, आज मॅडमने तुम्हाला एवढं का सुनावलं? मला तर त्यांच्यावर खूप राग आला आहे. मुलींच्या घोडक्यातून एकीने विचारलं. का राग आला? अमित जेवत जेवतच म्हणाला. तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करता हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही कधीही उशिरा येत नाही आणि आज फक्त 5 मिनिट उशिरा आला म्हणून त्यांनी तुमच्याशी असं बोलावं? ती म्हणाली. तेही ठीक आहे, पण वरून तुम्हाला माफीनामा लिहायला सांगितला. मला तर खरंच खूप राग आला. दुसरी मुलगी म्हणाली. अमितने त्यांना काही उत्तर दिलं नाही. तो शांतपणे मीनाक्षीजींच्या हातचं भाजीभात खात राहिला. त्या मुली त्याला सर म्हणत त्याच्याशी गप्पा मारत होत्या. त्यांचं संपूर्ण लक्ष मात्र अमितवरच होतं. तो कितीही जवळून बोलला तरी नेहमी एक मर्यादा राखत असे. कदाचित याच कारणामुळे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना तो आणखी आवडत होता. सर, यापुढे त्यांनी तुम्हाला असा माफीनामा लिहायला सांगितला तर लिहू नका. ते कसं शक्य आहे? त्या MD आहेत. अमितने शांतपणे उत्तर दिलं. काय MD? शिवराम सरांना कळलं ना तर उलट त्यांना चोरडा बसेल. त्या मुली एकामागोमाग एक म्हणू लागल्या. त्यांच्या प्रेमळ बोलण्यावर अमित हसला आणि शांतपणे जेवत राहिला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मुलीची नजर त्याला अक्षरशः न्याहाळत होती. खरं सांगायचं तर सर, तुम्ही खूपच देखणे आहात, एकीने म्हटलं. तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यात सुंदर तुमचे डोळे आहेत. दुसरी म्हणाली. डोळे नाही ग, त्याचे ओठ किती सुंदर आहेत बघ. तिसरीने लगेच विरोध केला. असं काही नाही. त्यांची दाढीच त्यांना इतकी आकर्षक बनवते. आपण कधी काही शंका विचारायला गेलो ना तर ते दाढीवरून हात फिरवत उत्तर देतात. आपण तिथे का गेलो होतो हेच विसरून जातो, आणखी एकीने सांगितलं. मुलींच्या या गप्पा ऐकून तिथे उपस्थित असलेल्या तरुण मुलांच्या मनात हलकीशी ईर्ष्या डोकावू लागली. तेवढ्यात आणखी एक मुलगी म्हणाली. मला तर त्यांचे रोजचे कपडे खूप आवडतात. त्यांच्या देखणेपणात आणखी भर घालतात ते कपडे. अगं बाई, हिने तर आपल्या सरांना नजर लावली वाटतं. मुलींच्या घोळक्यातून कुणीतरी म्हणालं. सगळ्या मुली हसायला लागल्या. अमितनेही त्यांच्यासाठी हे सगळं सहन करत फक्त एक औपचारिक हसू दिलं. अगं, त्याचं हे हसू तर सगळ्यापेक्षा सुंदर आहे, एकीने पुन्हा सुरुवात केली. पण आता श्रद्धाचा संयम पूर्णपणे संपला होता. ती थेट त्या मुलींच्या समोर जाऊन उभी राहिली आणि अगदी अमितच्या पाठीमागे उभी राहिली. अमितकडे पाहत बसलेल्या सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेनात. जणू त्यांच्या जिभांना अचानक कुलूप लागलं होतं. अमितला सुरुवातीला काहीच जाणवलं नाही, पण मुलींच्या चेहऱ्यावरची अचानक बदललेली अवस्था पाहून त्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांची नजर आपल्या मागे कुठेतरी खिळलेली आहे हे त्याला जाणवलं. अमितने हळूच मान एका बाजूला वळवली. हात छातीसमोर बांधून श्रद्धा त्याच्याकडे रोखून पाहत उभी होती. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा हा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.